रव्यापासून अगदी टेस्टी नाश्ता करण्यासाठी मी इथं भाज्या चिरून घेतल्यात. भाज्यांमध्ये ढबू मिरची, कोबी, बीट आणि कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचं आणि पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा थोडासा तांबूसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये राहिलेल्या भाज्या सगळ्या टाकून घ्यायच्या आणि त्या आपण कांद्याबरोबर परतून घ्यायच्या. आता भाज्यांमध्ये तुम्ही गाजर देखील टाकू शकता. गाजर टाका किंवा स्वीट कॉर्न टाका. 1-2 मिनटं छान भाज्या परतून घ्यायच्या. त्याच्यानंतर अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट थोडीशी टाकायची आणि ती पण या भाज्यांसोबत परतून घ्यायची. आता त्याचबरोबर इथं आपण ड्राय मसाले थोडेसे टाकणार आहोत. तर धने पावडर, जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ. आता हे छान याच्याबरोबर परतून घ्यायचं. थोडंसं तिखट हवं असेल तुम्हाला तर तुम्ही हिरवी मिरची पण याच्यामध्ये वाटून टाकू शकता किंवा लाल मिरची पावडर पण म्हणजे तिखट जी असते ती पण याच्यामध्ये वापरू शकता. पण आपण याला चटणीबरोबर किंवा शेजवान सॉसबरोबर खाणार आहोत हे बाकीचं म्हणजे हे याला तिखट करायची गरज नाही. तर इथे मी आता छान आपले म्हणजे भाज्या आहेत त्या छान परतून झाल्यात. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर पाणी मी जेवढा रवा वापरणार आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी टाकायचे. तर इथं 2 वाटी पाणी मी वापरलं आहे. आता कलर बीटचा कलर तुम्ही बघू शकता. खूप छान आणि एकदम लाल असा कलर आलेला आहे. तर मुलं सॅलड वगैरे म्हणजे जेवणाबरोबर बीट वगैरे दिलं तर ते सहसा खात नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही बीटाचा वापर करून म्हणजे नाश्त्यामध्ये तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि आता मी इथं 1 वाटी रवा जेव्हा आपण पाणी टाकल्यानंतर पाणी जेव्हा उकळी यायला सुरुवात होते पाण्याला, तेव्हा हा रवा टाकायचा आहे. म्हणजे जेणेकरून तो पटकन शिजतो. तर जेव्हा आपण रवा टाकू तेव्हा गॅस एकदम स्लो करायचा आणि रवा टाकून घ्यायचा आणि रवा टाकल्यानंतर छान असं एकत्र करून घ्यायचं. भाज्या आणि रवा एकत्र छान मिक्स करून घ्यायचा. गॅस स्लो करण्याचं कारण काय तर ज्यावेळेस आपण रवा टाकतो तर गॅस जर फास्ट असेल तर त्याच्या गाठी तयार होतात. तर रवा ज्यावेळेस टाकणार त्यावेळेस गॅस एकदम स्लो करायचा आणि रवा टाकून जास्त छान असं एकत्र करून एक 5 ते 10 मिनटं वाफेवर हा रवा शिजू द्यायचा. रवा छान शिजला की एक मोठं परात किंवा म्हणजे ट्रे असेल तर त्याला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने छान गरम असतानाच मस्त हाताला थोडंसं तेल लावून हे एकसारखं पसरून घ्यायचं आणि थंड झालं की त्याच्या आपल्या आवडीच्या आकारानुसार त्याच्या छान वड्या पाडून घ्यायच्या. जर सुरीला ते सारण चिटकायला लागलं किंवा त्याचे जास्तच म्हणजे बारीक-बारीक तुकडे पडायला लागले तर सुरीचं जे सारण आहे ते क्लीन करून घ्या आणि परत थोडंसं सुरीला तेल लावून परत त्याचे वड्या पाडा. म्हणजे जेणेकरून त्या छान आणि एकसारख्या पडतील. तर इथं बघू शकता थोडंसं आपलं सारण थंड झालेलं आहे. तर एकसारख्या वड्या आणि अजिबात त्याचे तुकडे पडत नाहीत. खूप छान वड्या तयार होतात. बीट टाकल्यामुळं त्याला कलर खूप छान आलेला आहे. तर आता ह्या एकसारख्या अशा वड्या पाडून घ्यायच्या त्याच्यामध्ये आणि पॅनमध्ये थोडंसं अर्धा पळी तेल चारी बाजूला पसरून घ्यायचं आणि ह्या वड्या त्याच्यामध्ये छान दोन्ही बाजूनी मस्त असा तांबूसर कलर येईपर्यंत परतून घ्यायच्या. म्हणजे शॅलो फ्राय करायचं. जास्त तेल टाकायचं नाही, गरज नाही आहे त्याला. तर अशा पद्धतीने चारी बाजूला तुम्ही तेल पसरून त्या पूर्णपणे भाजू शकता. एका पॅनमध्ये फक्त थोडंसं उलटं येण्यासाठी थोडासा गॅप ठेवायचा आणि जितके बसतील तितके एका पॅनमध्ये टाकून दोन्ही बाजूने छान लाल कलर येईपर्यंत मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हिरवी चटणी किंवा शेजवान सॉसबरोबर मस्त गरम-गरम सर्व्ह करा.